नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 18 जानेवारी 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न घेतलेत मित्रांनो आणि त्यांचे स्पष्टीकरण देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर थर्मन षण्मुगरत्नम हे 14 ते 18 जानेवारी 2025 दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आहेत। तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर सिंगापूर या देशाचे। यानंतर आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे देशाचे 34वे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते बनले? तर ओडिशा। यानंतर अलीकडेच कुडनकुलम तामिळनाडू येथे बांधण्यात येत असलेल्या 6व्या 1000 मेगावॅट अणुऊर्जा प्रकल्पासाठी कोणत्या देशाने 320 टन क्षमतेची अणुभट्टी पाठवली आहे? तर रशिया या देशाने। यानंतर पुढील प्रश्न होता, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशन सुरू केले आहे? तर मध्य प्रदेश या। यानंतर अलीकडे कोणत्या तारखेला भारतीय सेना दिवस साजरा करण्यात आला? तर 15 जानेवारी या। यानंतर भारतीय हवामान विभागाच्या 150व्या स्थापना दिनानिमित्त अलीकडेच मिशन मौसम कुणी सुरू केले? तर नरेंद्र मोदीजी यांनी। यानंतर जम्मू काश्मीर मधील झेडमोर बोगद्याचे नुकतेच उद्घाटन कोणी केले? तर नरेंद्र मोदीजी यांनी केलेले आहे। यानंतर नवाब सलाम यांची अलीकडेच कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे? तर लेबनॉन या। यानंतर नागमार्क 2 अँटी टँक गाइडेड मिसाईल कोणत्या संस्थेने विकसित केले? तर DRDO या। यानंतर IPL संघ पंजाब किंग्सचा नवा कर्णधार म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर श्रेयस अय्यर यांची। यानंतर भारतामध्ये झालेल्या पहिल्या खो खो विश्वचषकाची सुरुवात कोठे झाली? तर दिल्लीमध्ये झाली आहे। यानंतर शेवटचा प्रश्न होता, अमेरिकन मासिकाने भालाफेक मधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोणाला घोषित केले आहे? तर नीरज चोप्राला घोषित केले आहे। यानंतर आजच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर पहिला प्रश्न आहे, ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी भारताने कोणत्या देशाशी करार केला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, इंडोनेशिया या देशाशी करार केला आहे। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारत इंडोनेशियाला ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची निर्यात करण्यासाठी $450 दशलक्ष कराराला अंतिम रूप देण्याच्या जवळ आहे। तर हे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्यातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। यानंतर या करारामुळे इंडोनेशिया हा 290 किलोमीटरचा पल्ला असलेली ही प्रगत क्षेपणास्त्रे घेणारा फिलिपिन्स नंतरचा दुसरा आशियान देश बनलेला आहे। यानंतर आपण इंडोनेशियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। राजधानी आहे जकार्ता, चलन आहे इंडोनेशियन रुपिया आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत प्रबोवो सुबियांतो आणि ब्रिक्समध्ये समाविष्ट असलेला हा 10वा देश आहे, हे लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन नुकतेच कोठे केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, मुंबईमध्ये केले आहे। कोठे? तर मुंबईमध्ये। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2025 मध्ये खारघर नवी दिल्ली येथे श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिराचे उद्घाटन केले आहे। तर हे मंदिर 12 वर्षांमध्ये 170 कोटी रुपये खर्चून बांधले गेले आहे आणि ते आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर आहे। यानंतर मंदिर हे अध्यात्म आणि ज्ञानाचे मिश्रण आहे, ज्यामध्ये इस्कॉनचे सामाजिक सेवेचे ध्येय प्रतिबिंबित करणाऱ्या असंख्य सुविधा देखील आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, तर CII चे माजी महासंचालक तरुण दास यांना अलीकडेच कोणत्या देशाच्या मानद नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, सिंगापूर या। कोणत्या? तर सिंगापूर या। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री म्हणजे CII चे माजी महासंचालक तरुण दास यांना सिंगापूरचे मानद नागरिक पुरस्कार सिंगापूर
नसलेल्या रहिवाशांसाठी एक प्रतिष्ठित सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. तर जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एका समारंभामध्ये सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यानंतर सिंगापूरविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती, तर राजधानी आहे सिंगापूर शहर, चलन आहे सिंगापूर डॉलर आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत थर्मन षण्मुगरत्नम. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, थर्मन षण्मुगरत्नम 14 ते 18 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये भारत दौऱ्यावर आहेत. तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर याचे योग्य उत्तर सिंगापूर आहे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले, तर त्याचे नाव काय ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी इंदिरा भवन असे नाव ठेवण्यात आलेले आहे. काय आहे? तर इंदिरा भवन. ठीक आहे. यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी पक्षाच्या नवीन मुख्यालय इंदिरा गांधी चे उद्घाटन केलेले आहे. तर काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचा नवीन पत्ता इंदिरा गांधी भवन 1A कोटला रोड असेल. तर दिल्लीतील भाजप मुख्यालयापासून ते सुमारे 500 मीटर अंतरावर आहे. तर पक्षाच्या अध्यक्ष असताना सोनिया गांधी यांच्या कार्यकाळामध्ये या इमारतीचे बांधकाम सुरू झाले. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, तर सायबर सिक्युरिटी ग्रँड चॅलेंज म्हणजे CSGC 2.0 कोणी सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी भारताचे तंत्रज्ञान मंत्रालय आणि डेटा सुरक्षा परिषदेने सुरू केले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डेटा सिक्युरिटी काउन्सिल्स ऑफ इंडियाच्या भागीदारीत सायबर सिक्युरिटी ग्रँड चॅलेंजची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे. तर भारताची सायबर सुरक्षा क्षमता वाढवणे आणि अधिक सुरक्षित डिजिटल भविष्यासाठी प्रमुख क्षेत्रांना एकत्र आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या आशियाई देशाने सोशल मीडियाच्या वापरासाठी किमान वयाची योजना आखली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी इंडोनेशिया. या कोणत्या? तर इंडोनेशिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर इंडोनेशिया सोशल मीडिया वापरण्यासाठी किमान वयोमर्यादा लादण्याचा विचार करत आहे. तर सोशल मीडियाच्या नकारात्मक प्रभावापासून मुलांचे संरक्षण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. लक्षात ठेवा, कोणता मुख्य उद्देश आहे? तर सोशल मीडियाच्या नकारात्मक प्रभावापासून मुलांचे संरक्षण करणे हा. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, तर क्रिसिल इंटेलिजन्स अहवालामुळे पुढील आर्थिक वर्षात 2025 मध्ये भारताच्या GDP वाढीचा अंदाज काय व्यक्त केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए 6.7% असा व्यक्त केलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर क्रिसिल इंटेलिजन्स अहवालानुसार भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP वाढीचा दर पुढील आर्थिक वर्षामध्ये 2025 या तर 6.7% पर्यंत सुधारण्याची अपेक्षा आहे. तर नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस म्हणजेच NSO चे पहिले आगाऊ अंदाज दर्शवते की चालू आर्थिक वर्षात GDP वाढीचा दर 6.4% पर्यंत घसरेल आणि मागील वर्षी 8.2% होता. हेही लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर पंतप्रधान मोदींनी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे 2 युद्धनौका आणि एक पाणबुडी कार्यान्वित केली. तर यामध्ये कोणाचा समावेश नाही? तर समावेश कोणाचा नाही हे आपल्याला पाहायचं आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी INS सिंधुवीर याचा समावेश नाहीये. तर समावेश कशाचा आहे? INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाक्षीरचा समावेश आहे. तर INS सिंधुवीरचा समावेश नाही. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे 2 युद्धनौका आणि एक पाणबुडी कार्यान्वित केली आहे. तर यानंतर विध्वंसक, एक फ्रिगेट आणि पाणबुडी या त्रिकुटांना एकत्रितपणे कार्यान्वित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर पंतप्रधान मोदींनी या क्रमाने INS सुरत, INS निलगिरी आणि INS वाक्षी राष्ट्राला समर्पित केले. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर भारतातील पहिला खासगी उपग्रह तारामंडल कोणत्या संस्थेने प्रक्षेपित केला? तर योग्य उत्तर ऑप्शन डी पिक्सेल या संस्थेने. कोणत्या? तर पिक्सेल. त्यानंतर आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर गुगल समर्थित भारतीय स्पेस स्टार्ट अप
पिक्सेल जानेवारी 2025 मध्ये स्पेसएक्स रॉकेटवर फायरफ्लाय नावाचा व्यावसायिक उपग्रह तारामंडल लॉन्च करणारी पहिली भारतीय खाजगी कंपनी बनली आहे. यानंतर उपग्रहाचे प्रक्षेपण स्पेसएक्सच्या ट्रान्सपोर्टर 12 राईड शेअर मिशनने कॅलिफोर्निया युनायटेड स्टेट्समधील बँडेनबर्ग स्पेस फोर्स बेस येथून फाल्कन 9 रॉकेटवर केले आहे. लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे. तर अलीकडेच हिमकवच ही मल्टी लेअरिंग कपडे प्रणाली कोणी तयार केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, DRDO ने तयार केलेले आहे. तर हा प्रश्न आपण रिव्हिजन साठी ठेवलेला आहे मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO ने अत्यंत थंड परिस्थितीमध्ये कार्यरत सैनिकांचे संरक्षण करण्यासाठी हिमकवच कपडे प्रणाली विकसित केली आहे. तर 20 सेल्सिअस ते 60 सेल्सिअस या तापमानात ऑपरेट करण्यासाठी डिझाइन केलेले सिस्टमने ऑपरेशनल सेटिंग्समध्ये वापरकर्त्यांच्या सर्व चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. यानंतर मित्रांनो DRDO चा लॉंग फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. लक्षात ठेवा. तर DRDO ची स्थापना 1958 मध्ये झाली. मुख्यालय नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत. ठीक आहे. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर अमेरिकन मासिकाने भालाफेकमधील जगातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोणाला घोषित केले? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.